आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। जयदेवराव, नाही म्हणजे आता आम्ही अशा सह्या करायला लावतो याचा काही चुकीचा अर्थ घेऊ नका हा। नाही म्हणजे ते अंबिका आणि आलोकला पुढे कसला त्रास नको म्हणून। बाकी आमचं काही त्याच्यामध्ये नाही हो। नाही नाही, एवढं कळतं की चला चला, सगळे हळदीला खोळंबले असतील ना, हे पेपर ठेवा। चला जयदेवराव, तुम्ही पण चला। जया जया, तू हे करून चूक केलीस। अरे भले त्याचा अंबिकावर प्रेम असेल, पण तुझे हे केलंस त्यामुळे आलोकच्या आई वडिलांसारख्या लोभी माणसांची हाव वाढतच जाईल। ते असलं काय होणार नाहीये पिट्या। तो असला विचार नको करू। आणि बघ, इथं जे काय घडलं ते अंबीला कळतं कामा नये। ठीक आहे, आत्या, चला आता कार्यक्रमाला सुरुवात करू। थांबा जयदेवराव, मला थोडं बोलायचंय। नाही म्हणजे हळदीच्या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला थांबायला लावलं आणि आमची वाट बघायला लागली तुम्हाला। त्याचा काही चुकीचा आणि वेगळा अर्थ काढू नका। थोडे आम्हाला कौटुंबिक गोष्टी करायच्या होत्या आणि हा सोहळा पण आम्हाला आमच्या डोळ्यांनी बघायचा होता। पण आता काही हरकत नाही। आत्या, चला चला, हळद लावायला सुरुवात करा। काय झालं असेल? अण्णा त्याचा असा चेहरा का पडलाय? ही एकतर बाई काहीतरी बोलली असणार, नाहीतर काहीतरी वेगळं झालंय। माझ्या अण्णा त्याचं मन दुखावलंय। काय झालं? संदेश माझ्याकडे का बघते? चला की करूया सुरू। आत्या, लाव हळद लाव। नमस्कार सरपंच साहेब। येता जावई खरा, करा आनंद सोहळा साजरा। कर जया, हा हे शोभतंय काय तुला? आमच्या परबारे हळदीचा कार्यक्रम उरकून घेत होतोय।
याचा आणि आता काय नवीन? आले नारद, आता इथं जर काय केलं का नाही, करेक्ट कार्यक्रमच करतो यांचा. अरे काय जय जय कृष्णे, काय आम्ही आलेला आवडलेलं नाही वाटतं, इथं तोंड का पडल्यात सगळ्यांची. चला ना जाऊया परत. थांबा थांबा. रग्या आहे की सरपंचाला नात्याची जाणीव आहे की. खरं आपल्या परभारे आपल्याला चुकवून ह्यो जो काही कार्यक्रम करत होता की नाही, हे पटलं नाही आपल्याला. जाऊ द्याव नाना, आपणच लवकर यायला पाहिजे होतो, आपलंच चुकलंय. आपण सवयीप्रमाणे आलो ना, लेट पण थेट. काय करा करा, कार्यक्रम सुरू करा. नाना हे घ्या, बसा.
अरे जप्ती आणलेल्या दुकानांना टाळी लावायची सोडून इथं हळद का लावायला लागलायस? खबरदार आंबीच्या अंगाला हात लावलास तर. काय करायलास रे इथे? चाल तुझ्या केबिन मध्ये. कुठं पण असतोय ह्यो. ए जया, अरे काय चाललंय हे? कोण बी रस्त्यावरचा लुंग्या सुंग्या उठतोय खोट्या दाढीवाला आणि आंब्याला हळद लावतोय. आणि आम्ही प्रेमाची नात्याची माणसं जवळची माणसं ताटकळलोय. बरं झालंय का समद्यांचं? झालं असेल तर सांगा, आम्ही हळद लावतो. ठीक आहे, ये चल आपण हळद लावून घेऊ. अंबिके, पोरी हळद लावतो बरं काय. लावू का? उष्टी हळद लागली. अगं बाई, हे काय नवीन? नवऱ्याची उष्टी हळद नवरीला लागते आणि ह्यांचं काय तर भलतच चाललंय. असं कुठं असतंय व्हय? अहो तुम्ही आणि काय करताय? गप्प बसा. तुम्हाला कशाला जायला पाहिजे? जयदेवची सगळी प्रॉपर्टी आता आपल्या नावावर झाली ना. मग काही करू नका. अंबू, अंबू, रडू नको. नको काळजी करू. समजा नीट हो. हा, हे पोरी, हे बघ, तू काय काळजी करू नको. काय होत नाही. कुणी काय बी केलं तरी जे व्हायचं तेच होतंय. कावळ्याच्या शापानं गाय मरत नसती. नको काळजी करू. आणि तू नको बाई रडू. अगं आम्हाला बी वाईट वाटतंय. विश्वनाथ, विनिता, अंबू, उभं राहा. चला चला, उभं राहा. उठ बा.
आशू, विद्या, आंबीला वर घेऊन जा. अंबिका, तुझ्या मनातल्या भावना मला खूप काही सांगून जात आहेत. हे सगळं किती वरवरच असलं ना तरी आतून आतून तू अजूनही माझ्यावर तेवढंच प्रेम करते हे माहिती आहे मला. त्यामुळं आता मी असा रडत बसणार नाहीये, तर तुला मिळवणार आहे. काही झालं तरी मी तुला माझ्यासोबत लग्नासाठी तयार करेन. एवढा वेळेस मरणाचं काम करणार हत्ती बी देत नसेल. लय काम केले बाईने, लय काम केले. तर तुम्ही तर कामावर उघडीच पडला होता ना. सगळी कामं तर तुम्हीच केली, आम्ही तर नुसतं बसूनच होतो. विनीता, अगं जरा गप बस की. कशाला उगाच एवढ्या तेवढ्या लांबड लावतीस. आता नवऱ्यानं केलेली चेष्टा बी खपत नाही होय तुला. चेष्टा का टोमना एवढं बी कळ नाही भाई मला. उगाच नाही संसार केला एवढी वर्ष यांच्या बरोबर. टोमना चांगला कळतोय मला ह्यांचा. ठावा हाय नव. मग अगं कशाला मारुतीच्या शेपटीवानी लांब करायला लागल्यास इशे. तर मी लांबण लावते एवढं बरोबर दिसतंय तुम्हाला नेहमी. पण आज अंबूच्या आईचं कर्तव्य पार पडलंय त्याच्याबद्दल नाही बोलणार दोन शब्द कोणी. ऐकवा नुसतं. विनीता, अगं माझ्या बोलण्याचं वाईट वाटून नको घेऊस. अजून बी रंगराव आणि तो राघव हळद लावलेलं चित्र माझ्या डोळ्यासमोरनं जाईना झालंय. माणसं ही लगीन कसं मोडल एवढाच विचार करतात. त्यात तू बी असं दुसऱ्यापणानं बोलून या आनंदाचं वातावरण नको बिघडवूस. अगं ह्यो आनंद जसाच्या तसा कसा राहील याचा विचार कर की. हा, आता त्याचा विचार बी मीच करते. तिचा नवरा आणि पोरगा सतत आंबीचं लग्न कसं तुटत याचाच विचार करतात. तिला जवळ करा अजून. मला एक गोष्ट सांगा तुम्ही, आत्ता पतूर ह्या बाईनं आपल्या मुलाला आणि नवऱ्याला सरळ करण्यासाठी काय प्रयत्न केले. कसं वागतात ते दोघ जण बघितलं ना. पण ही तुमची लाडकी लेक काय बी बोलत नाही. ती बघत उभी राहते तोंडवर करून. विनीता, तुला एकाचं खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडायची जास्त सवय बघ. काय माहितीये का तुला सरस्वती बद्दल काय माहित आहे? काय काय केलंय तिनं, काय काय भोगलंय तिनं. भोंगा आणून देऊ काय? अख्ख्या गावाला ओरडून सांगा हिचं गुणगान. मामी, अगं मी काय म्हणतो ऐक तर. मामी, आजी, आजी, अगं रडू नको ग. हे बघ, मी जोवर या घरात आहे तोवर या घरात काय बी चुकीचं होऊ देणार नाही. मी विश्वास ठेव माझ्या. त्या नानान राघवनं किती बी प्रयत्न केलं
तरी माझ्या बहिणीचं लगीन नाही मोडू शकत कोणी. अंबू माझ्या काळजाचा तुकडा आहे ग. आजवर एवढं जपलंय मी तिला, आणि या अशा आनंदाच्या येईला माझ्या बहिणीच्या आयुष्यात दुःख नाही येऊ देणार म्या. आजी, माझी बहीण हसत हसत सासरला जाणार बघ तू. अण्णा दादा, अंबू, अण्णा दादा, ही विचारू ए पण एकदम खरं खरं सांगायचं. काय ग? ते आलोकच्या आई बाबांनी हळद मध्येच थांबवली, मग तू त्यासनी वर घेऊन गेलास बोलायचं म्हणून. ते काय बोलले म्हणजे त्यासनी तुला काय सांगितलं?